नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा महा-टी-ई-टी एक्झाम 2021 यासाठी महत्त्वाचा व स्कोरिंग असणारा टॉपिक म्हणजेच बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयातील 40 अतिमहत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न या आधीच्या एक्झाममध्ये येऊन गेलेले आहेत व इथून पुढच्या एक्झाममध्ये येण्याची शक्यता आहे। तसंच या व्हिडिओमध्ये आपण 40 प्रश्नांच्या 4ही पर्यायांचं स्पष्टीकरण पाहणार आहोत। म्हणजे एका प्रश्नातून जे नवीन प्रश्न निर्माण होतात त्या 4ही पर्यायांचं स्पष्टीकरण मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला देणार आहे। टी-ई-टी सी-टी-ई-टीच्या संपूर्ण तयारीसाठी व सर्व व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे दररोज येणारे नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आज आपण मानसशास्त्र या विषयातील महत्त्वाचे 40 प्रश्न अभ्यासणार आहोत। तर या 40 प्रश्नांचे 4ही पर्यायांचा आपण आज अभ्यास करणार आहोत। म्हणजेच एका प्रश्नामधून आपल्या आणखीन 3 प्रश्नांचा अभ्यास देखील होणार आहे। प्रश्न पहिला, मानसशास्त्रातील पहिली अध्ययन उपपत्ती कोणती? आता या ठिकाणी 4 पर्याय आहेत, तर या 4ही पर्यायांचं एक्सप्लेनेशन आजच्या व्हिडिओमध्ये मी करणार आहे। अशा प्रकारे आपलं एका प्रश्नामधून आणखीन 4 प्रश्न आपले निर्माण होणार आहेत व त्याच्यावर आधारित जे जे काही प्रश्न असतील ते सर्व प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणजे एकूणच तुमचे 80 ते 90 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कमीत कमी वेळामध्ये कव्हर होणार आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी थेरीची आवश्यकता असेल ती प्रश्नांच्या माध्यमातून मी तुम्हाला डिटेल थेरी सांगणार आहे। तर व्हिडिओ लक्षपूर्वक व शेवटपर्यंत पहा। सुरुवात करूया। प्रश्न पहिला, मानसशास्त्रातील पहिली अध्ययन उपपत्ती कोणती? पर्याय आहेत प्रयत्नप्रमाद, साधक अभिसंधान, अभिजात अभिसंधान आणि मर्मदृष्टी सिद्धांत। तर याचं उत्तर आहे मानसशास्त्रातील पहिली अध्ययन उपपत्ती म्हणजेच प्रयत्नप्रमाद ही आहे। तर आता प्रयत्नप्रमाद या उपपत्तीबद्दल एक्झाममध्ये कोणत्या अँगलनी प्रश्न विचारला जाऊ शकतो, कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आता मी तुम्हाला सांगणार आहे। प्रयत्नप्रमाद ही उपपत्ती कोणी मांडली? तर उत्तर आहे थॉर्नडाईक यांनी मांडली। थॉर्नडाईक एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते, त्यांच्याबद्दल माहिती सांगतो आता। थॉर्नडाईक यांच्याबद्दल माहिती, ते एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते। त्यांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये शिक्षकांसोबत राहून अभ्यास केला होता। त्यांनी काय केलं होतं? कोलंबिया विद्यापीठामध्ये राहून शिक्षकांसोबत अभ्यास केला होता। त्यांचा एक ग्रंथ देखील आहे ज्याचं नाव आहे ॲनिमल इंटेलिजन्स। तर त्यांनी कंपॅरेटिव्ह सायकोलॉजी म्हणजे तुलनात्मक मानसशास्त्राबद्दल आयुष्यभर स्टडी केला होता। ही झाली थॉर्नडाईक यांच्याबद्दल माहिती। आता प्रयत्नप्रमाद ही जी थेरी आहे, उपपत्ती म्हणजे काय? थेरी। प्रयत्नप्रमाद ही जी उपपत्ती आहे या उपपत्तीबद्दल मी तुम्हाला आता माहिती सांगणार आहे। तर प्रयत्नप्रमाद ही थॉर्नडाईक यांनी मांडलेली उपपत्ती आहे, ती त्यांनी 1898 या वर्षामध्ये मांडली होती। तर आणखीन एक प्रश्न नेहमी एक्झाममध्ये विचारला जातो, प्रयत्नप्रमाद किंवा कोणतीही उपपत्ती असू द्या, एखाद्या शास्त्रज्ञाने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? तर थॉर्नडाईक यांनी प्रयत्नप्रमाद या उपपत्तीमध्ये मांजर या प्राण्यावर प्रयोग केला होता। प्रयत्नप्रमाद उपपत्ती मांजर या प्राण्याशी संबंधित आहे। तर त्यांनी मांजरावर प्रयोग कसा केला? तर मांजराला त्यांनी काय केलं? एका पेटीमध्ये बंद करून ठेवलं होतं। त्या पेटीला दार लावलं, ते मांजर बाहेर येऊ शकणार नाही अशा प्रकारे त्याला बंद करून ठेवलं होतं। आणि मग काय केलं त्यांनी? बाहेर एक मासा ठेवला, म्हणजे खाद्यपदार्थ त्याने बाहेर ठेवला। मग मांजराला जेव्हा भूक लागली तेव्हा त्यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला, परंतु ते मांजर काही बाहेर येऊ शकत नव्हतं, त्याला दार लावलेलं होतं। मग त्यांनी काय केलं? दारावर पंजा मारायला सुरुवात केली, इकडं तिकडे पंजा मारू लागला, धडपड करू लागला, परंतु ते काय मांजर बाहेर येऊ शकत नव्हतं। मग त्यांनी बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर जेव्हा दारावर त्यांनी बरेच पंजे मारले, त्याच्यानंतर त्या दाराला एक बटन होतं, मग त्या बटनावर त्याचा पंजा लागला आणि ते दार उघडलं। मग त्या मांजराच्या लक्षात आलं की बरोबर या ठिकाणी पंजा लागला की ते दार उघडलेलं आहे। तर मग त्याने बाहेर गेला आणि तो मासा घेतला आणि खाल्ला। दुसऱ्या वेळेस परत तोच प्रयोग केला, मांजराला बंद केलं पेटीमध्ये, त्याचं दार लावलं, परत मग मांजराने पंजा मारायला चालू केलं, परत मग त्या ठिकाणी बटन जिथं होतं तिथं पंजा लागला, दरवाजा उघडला। तर अशा प्रकारे ती पेटी उघडली आणि मांजर बाहेर येऊन ते मासा खाऊ शकलं। तर पहिल्या वेळेस मांजराला लक्षात आलं की एका विशिष्ट ठिकाणी पंजा मारला की काय होतं? बटन दाबलं जातं, म्हणजेच दरवाजा उघडतो आणि तो बाहेर जाऊ शकतो। तर अशा प्रकारे पहिल्यांदा त्या मांजराला 160 सेकंद लागले होते, म्हणजे पेटीच्या बाहेर येण्यासाठी 160 सेकंद लागले, त्याच्यानंतर 90 सेकंद लागले, त्याच्यानंतर 60, असं कमी कमी होत जात एका टाईमनंतर ते मांजर 5 ते 6 सेकंदामध्ये पेटीच्या बाहेर येऊ लागलं आणि मासा खाऊ लागलं। तर अशा प्रकारे म्हणजे प्रयत्नप्रमाद म्हणजे काय? चुकत चुकत शिकणे। तर ही होती थॉर्नडाईक यांची प्रयत्नप्रमाद उपपत्ती। तर आता आपण या उपपत्तीबद्दल पूर्ण माहिती पाहिली। दुसरा पर्याय आहे साधक अभिसंधान। दुसरा पर्याय आहे साधक अभिसंधान। तर साधक अभिसंधान ही उपपत्ती कोणी मांडली? तर ती स्किनर यांनी मांडलेली आहे।
आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये 35 मिनिटाचा आपला मागचा व्हिडिओ होता. आपण एकूण ज्या काही 9 उपपत्त्या होत्या त्या उपपत्त्याबद्दल डिटेल माहिती पाहिलेली आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या. उपपत्त्याबद्दलचा एकही प्रश्न त्याच्यामधून आपल्याकडून सुटलेला नाही. उपपत्त्यावर येणारे सर्व प्रश्न आपण त्या व्हिडिओमध्ये असंच प्रश्नांच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत. म्हणजे सगळ्या थेरीजबद्दल मी डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे. आता आपण या 3 थेरीबद्दल माहिती सांगत बसलो तर आणखीन आपल्याला 15 मिनिट वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे आता एवढीच गोष्ट लक्षात ठेवा. प्रयत्न प्रमादबद्दल मी माहिती सांगितली. आता साधक अभिसंधान याच्याबद्दल प्रश्न काय विचारला जातो एक्झाममध्ये? साधक अभिसंधान म्हणजेच काय? साधक अभिसंधान ही थेरी कोणी मांडली असा पहिला प्रश्न आहे. साधक अभिसंधान ही थेरी स्किनर यांनी मांडलेली आहे. एवढंच लक्षात ठेवा, स्किनर यांनी ही थेरी मांडलेली आहे. यानंतर साधक अभिसंधानालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? इन्स्ट्रुमेंटल थेरी. ज्यांना समजा मराठीत थोडंसं अवघड वाटत असेल त्यांनी लक्षात ठेवा, इंग्लिशमध्ये देखील ऑप्शन असतो. बऱ्याच एक्झाममध्ये इंग्लिशमध्ये ऑप्शन असतो. साधक अभिसंधान म्हणजे काय? इन्स्ट्रुमेंटल थेरी ऑफ लर्निंग आहे. तर साधक अभिसंधान या उपपत्तीमध्ये स्किनर यांनी कशावर प्रयोग केला होता? कोणत्या प्राण्यावर, पक्षावर प्रयोग केला होता? तर याचं उत्तर आहे कबूतर. त्यांनी कबुतरावर प्रयोग केला होता. यानंतर आता पुढचा पर्याय बघू आपण. पुढचा पर्याय आहे अभिजात अभिसंधान. आता याच्याविषयी आपण माहिती घेऊ. अभिजात अभिसंधान याच्यावरचा पहिला प्रश्न, अभिजात अभिसंधानी उपपत्ती कोणी मांडली? त्याचं उत्तर आहे पॅवलॉव. पॅवलॉव यांनी अभिजात अभिसंधानी उपपत्ती मांडली होती. दुसरा प्रश्न निर्माण होतो, अभिजात अभिसंधान या पद्धतीमध्ये, या उपपत्तीमध्ये पॅवलॉव यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला होता? तर अभिजात अभिसंधानमध्ये पॅवलॉव यांनी कुत्रा या प्राण्यावर प्रयोग केला होता. आता तुमच्या लक्षात राहील. यानंतर पुढचा पर्याय आहे मर्मदृष्टी सिद्धांत. तर प्रश्न निर्माण होतो पहिला की मर्मदृष्टी सिद्धांत कोणी मांडला? अशा प्रकारचा प्रश्न डायरेक्टली TETच्या एक्झाममध्ये विचारला जातो. याआधी पण विचारला गेला आहे. मर्मदृष्टीचा सिद्धांत, मर्मदृष्टी उपपत्ती कोणी मांडली? तर नाव लक्षात ठेवा, कोहलर आणि कोफका यांनी मर्मदृष्टी सिद्धांत मांडला होता. तर त्यांनी कोणावर प्रयोग केला होता? तर त्यांनी चिंपांजीवर प्रयोग केला होता. तर ह्या 4ही थेरीज मी मागच्या व्हिडिओमध्ये 35 मिनिटाचा आपला व्हिडिओ झालेला आहे. त्याच्यामध्ये मी 9 थेरी, 9 उपपत्त्या ज्या आपल्या BEdला होत्या त्या सर्व मी एक्सप्लेन करून सांगितलेल्या आहेत. तुम्ही तो व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला याच्याबद्दल पूर्ण माहिती होईल आणि आपला कमीत कमी उपपत्त्यावर 3 ते 4 प्रश्न विचारले जातात, ते मार्क्स आपले जाणार नाहीत. तर आता प्रयत्नप्रमाद, आता गोष्टी लक्षात ठेवा. प्रयत्नप्रमादमध्ये कशावर प्रयोग करण्यात आला होता? मांजरावर. यानंतर साधक अभिसंधान याच्यामध्ये स्किनर यांनी कबुतरावर प्रयोग केला. नंतर अभिजात अभिसंधानमध्ये पॅवलॉव यांनी कुत्र्यावर प्रयोग केला. आणि मर्मदृष्टी सिद्धांत हा जो आहे याच्यामध्ये कोहलर आणि कोफका यांनी चिंपांजीवर प्रयोग केला होता. तर अशा प्रकारे आपण 4ही ऑप्शन आता एक्सप्लेन केलेले आहेत. पाहता आपण फक्त एकच प्रश्न बघितला आहे आणि एका प्रश्नामध्ये आपल्याला एवढी सगळी माहिती मिळाली. म्हणजे जवळपास आणखीन आपण 7 ते 8 प्रश्नांचा अभ्यास या पहिल्या प्रश्नामधून केलेला आहे. अशा प्रकारे जे काही प्रश्न असतील ते तुम्हाला एक्स्ट्रा माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. म्हणजे तुमचे कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त तुमच्या प्रश्नांची तयारी होईल. आणि नेमकं आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न कसे येतात हे जर माहिती असेल, याच्याबद्दल जर आपल्याला माहिती असेल तर आपण प्रश्नामधून देखील आणखीन प्रश्न तयार करू शकतो. आणि असा अभ्यास केल्यामुळे तुमचे 30 पैकी 30 गुण हे फिक्स होणार आहेत. कमीत कमी समजा तुम्ही अभ्यास जरी, पुस्तक जरी जास्त नाही वाचलं तरीसुद्धा तुमचे 30 पैकी 25 गुण व्यवस्थित जर तुम्ही ॲनालिसिस केलं मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचं आणि मागच्या वेळेसच्या प्रश्नांचं, किंवा जे काही सराव प्रश्न असतील त्याचे 4ही ऑप्शन तुम्ही जर अभ्यासले तर तुम्हाला 25 मार्क्स तर कमीत कमी पडतीलच. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढचा प्रश्न, ॲनिमल इंटेलिजन्स हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय आहेत थॉर्नडाईक, मॅकडुगल, विल्यम वुंड आणि वॅटसन. याचं उत्तर आहे ॲनिमल इंटेलिजन्स हा ग्रंथ थॉर्नडाईक यांनी लिहिलेला आहे. थॉर्नडाईक यांचा ग्रंथ आहे ॲनिमल इंटेलिजन्स. आता थॉर्नडाईक यांच्याबद्दल माहिती पाहू आपण. थॉर्नडाईक हे कोण होते? तर ते एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते. थॉर्नडाईक हे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी ॲनिमल इंटेलिजन्स हा ग्रंथ लिहिला होता. तर त्यांच्याबद्दल माहिती पाहत असताना आपण मगाशी पाहिलं होतं की त्यांनी काय केलं होतं, कोलंबिया विद्यापीठामध्ये अभ्यास केला होता. त्या ठिकाणचे जे शिक्षक होते त्यांच्यासोबत ते स्टडी करायचे आणि त्यांचा अभ्यास विषय कोणता होता? कंपॅरेटिव्ह सायकोलॉजी, म्हणजे तुलनात्मक मानसशास्त्राचा अभ्यास जो असतो तो एडवर्ड थॉर्नडाईक यांचा विषय होता. तर एवढी माहिती तुमच्यासाठी पुरेशी आहे. समजा थॉर्नडाईक यांच्यावर कुठलाही प्रश्न आला तरीसुद्धा याच्यापैकीच एक येणार आहे. ते अमेरिकन होते.
हे देखील महत्त्वाचं आहे की बाबा एखादा शास्त्रज्ञ फ्रेंच कोण आहेत, जर्मन कोण होते, अमेरिकन कोण होते, अशा प्रकारे तुम्हाला एक्झाममध्ये सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर थॉर्नडाईक हे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी अभ्यास केला. कंपॅरेटिव्ह सायकोलॉजी म्हणजे तुलनात्मक मानसशास्त्र हा त्यांचा अभ्यास विषय होता आणि त्यांनी ॲनिमल इंटेलिजन्स हा ग्रंथ लिहिला होता. आता आपलं हे झालं उत्तर. यानंतर आता आपण बाकीच्या ऑप्शनला देखील पाहणार आहोत की मॅकडुगल हा एक ऑप्शन आहे. आता मॅकडुगल यांच्याबद्दल माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. कदाचित पुढच्या एक्झाममध्ये मॅकडुगल यांच्याबद्दल देखील विचारलं जाईल. तर मॅकडुगल यांचं योगदान काय आहे मानसशास्त्रामध्ये? तर आपण जेव्हा मानसशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा आपल्याला एक एक व्याख्या, मानसशास्त्राची व्याख्या, मनाची व्याख्या, अशा प्रकारच्या व्याख्या आपण अभ्यासल्या होत्या. आता TETच्या एक्झाममध्ये किंवा CTETमध्ये किंवा बाकीच्या शिक्षण क्षेत्रामधल्या ज्या काही एक्झाम्स असतील त्याच्यामध्ये जेव्हा मानसशास्त्र हा विषय असतो त्याच्यामध्ये प्रश्न कसा येतो की एक व्याख्या दिली जाते आपल्याला, म्हणजे प्रश्नामध्ये एक व्याख्या आपल्याला दिली जाते. तर ती व्याख्या कोणी केली असा प्रश्न असतो. म्हणजे एखादी व्याख्या कोणत्या शास्त्रज्ञांनी, कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेली आहे. खाली 4 पर्याय दिलेले असतात आणि त्या व्याख्या आपल्याला कोणी सांगितली हे सांगायचं असतं. तर मॅकडुगल यांनी काय केलं होतं? तर त्यांनी मानवी मनाची त्यांनी व्याख्या मॅकडुगल यांनी केलेली आहे. मॅकडुगल यांनी काय केलं? मानवी मनाची व्याख्या केली होती. त्यांच्या विषयात आपण माहिती पाहू. मनाची व्याख्या त्यांनी काय केली? मानवी वर्तनाचे नियंत्रण करणारी व आपल्या वर्तनाचे स्फूर्तिस्थान असलेली एक शक्ती म्हणजेच मन आहे असं त्यांनी म्हणलं होतं. मानवी वर्तनाचं नियंत्रण करणारं आणि आपल्या वर्तनाचं जे काय स्फूर्तिस्थान आहे ते म्हणजे काय आहे? तर मन आहे, अशी त्यांनी मनाची व्याख्या केली होती. तर एवढंच तुम्ही मॅकडुगल यांच्याबद्दल लक्षात ठेवा. यानंतर पुढचा पर्याय आहे विल्यम वुंट यांच्याबद्दल. आपल्याला मानसशास्त्रामध्ये आपण वाचलं आहे की विल्यम वुंट हे त्यांनी जर्मनीमध्ये पहिली प्रयोगशाळा जी मानसशास्त्रामधली आहे ती त्यांनी चालू केली होती. विल्यम वुंट यांनी काय केलं? जर्मनीमध्ये पहिली प्रयोगशाळा मानसशास्त्राची चालू केली होती. ती कुठे चालू केली होती असा प्रश्न एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. तर त्यांनी जर्मनी या देशामध्ये लाइप्झिग एक विद्यापीठ आहे, लाइप्झिग, त्या विद्यापीठामध्ये त्यांनी काय केलं होतं? मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा, म्हणजे आत्तापर्यंत प्रयोगशाळा मानसशास्त्राची कधी नव्हती, त्यांनी जर्मनीतील लाइप्झिग विद्यापीठामध्ये मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा चालू केली. आता यानंतरचा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा विल्यम वुंट यांनी कोणत्या वर्षी सुरू केली? वर्ष होतं 1879. तर 1879मध्ये त्यांनी काय केलं? पहिली प्रयोगशाळा चालू केली होती. ती कुठं होती? जर्मनीमधील लाइप्झिग विद्यापीठामध्ये. यानंतर वॅटसन यांच्याबद्दल माहिती पाहू. वॅटसन यांचं योगदान मानसशास्त्रासाठी काय आहे ते थोडक्यात, म्हणजे त्यांच्यावर आपल्या TETच्या एक्झाममध्ये किंवा बाकीच्या एक्झाममध्ये कशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो? वॅटसन. तर वॅटसन यांचं लक्षात ठेवायचं, मानसशास्त्राची जी आत्ता सर्वात प्रचलित म्हणजे जगभरामध्ये जी ॲक्सेप्ट केलेली, जगभरामध्ये वापरली जाणारी एक व्याख्या आहे ती म्हणजे मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचे शास्त्र आहे. ही झाली मानसशास्त्राची व्याख्या. सायकोलॉजी इज सायन्स ऑफ बिहेवियर. सायकोलॉजी काय आहे? सायन्स ऑफ बिहेवियर आहे, वर्तनाचं एक शास्त्र आहे, सायन्स आहे, अशी जी व्याख्या आहे ती व्याख्या वॅटसन यांनी दिलेली आहे. वॅटसन यांनी ती व्याख्या सांगितलेली आहे. तर ही गोष्ट वॅटसन यांच्याबद्दल लक्षात ठेवा. आता मानसशास्त्राच्या ज्या व्याख्या होत्या त्याच्याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिलेलं आहे. असा देखील प्रश्न एक्झाममध्ये विचारला जातो की मानसशास्त्राची पहिली व्याख्या कोणी केली? तर आता आपल्याला माहिती आहे अरिस्टॉटल यांनी केली होती. मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचं शास्त्र. त्यानंतर मानसशास्त्र हे मनाचं शास्त्र झालं. त्यानंतर मानसशास्त्र हे बोधावस्थेचा अभ्यास करणारं शास्त्र झालं. असं करत करत शेवटची व्याख्या जी होती म्हणजे सगळ्यात लेटेस्ट व्याख्या आणि सगळ्या जगभरामध्ये जी ॲक्सेप्ट झाली, जगभरामध्ये ती लोकांनी म्हणजे ती मान्यता प्राप्त झाली, ती व्याख्या होती वॅटसन यांची. वॅटसन यांची व्याख्या होती मानसशास्त्र हे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे, म्हणजे सायकोलॉजी इज सायन्स ऑफ बिहेवियर. तर हे आहे वॅटसन यांचं योगदान. तर अशा प्रकारे आपले 4ही पर्यायाबद्दल आता आपण माहिती घेतलेली आहे. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहू. अनुवंशासंबंधीचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जातो? पर्याय आहेत रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, मानसशास्त्र. तर अनुवंशाचा अभ्यास हा जीवशास्त्रामध्ये केला जातो, बायोलॉजीमध्ये याचा अभ्यास केला जातो, हे आपल्याला माहिती आहे. यानंतर पुढचा प्रश्न, अनुवंशासंबंधी विचार करता बालक आई वडिलांकडून किती टक्के अनुवंश धारण करतो? बालक आई वडिलांकडून किती टक्के अनुवंश धारक करतो? आता हे 2 प्रश्न महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. अनुवंशाचा विचार करता बालक आई वडिलांकडून
50% अनुवंश धारण करत असतो. 50% लक्षात ठेवा. आईवडिलांकडून किती टक्के? 50%. यानंतर पुढचा प्रश्न आहे, अनुवंशासंबंधी विचार करता बालक आजी आजोबांकडून किती टक्के अनुवंश धारण करतो? उत्तर आहे 25%. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आता आईवडिलांकडून 50% आणि आजी आजोबाकडून 25%, म्हणजे त्याचं निम्म. 50% आईवडिलांकडून, आजी आजोबाकडून त्याचं निम्म 25%. अशा प्रकारे अनुवंश बालक हा धारण करत असतो. तर महत्त्वाचे प्रश्न होते हे. यानंतर प्रश्न 56वा, अनुवंशात किती गुणसूत्राची जोडी एकत्रित असते? हा प्रश्न तुम्हाला दिसतोय ना. हा प्रश्न 56वा प्रश्न आहे, अनुवंशात किती गुणसूत्राची जोडी एकत्रित असते? तर याचं उत्तर आहे 23, 46, 42, 72. तर अनुवंशात किती गुणसूत्राची जोडी एकत्रित असते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 46. किती गुणसूत्रांची जोडी एकत्रित असते? 46. हा आकडा महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचा, एक्झाममध्ये येण्याची शक्यता आहे. यानंतर संवेदना म्हणजे काय? तर हा प्रश्न थोडासा ट्विस्ट करून आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे. संवेदना म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 अवबोध, पर्याय क्रमांक 2 अवबोध वजा अर्थ, पर्याय क्रमांक 3 अवबोध अधिकार्थ, पर्याय क्रमांक 4 अवबोध व संबोधन. तर हा थोडासा फसवा प्रश्न आहे. तर संवेदना म्हणजे काय असतं? तर या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 अवबोध वजा अर्थ. तर आपल्याला सहसा प्रश्न कसा विचारला जातो? संवेदना अधिक अर्थ बरोबर अवबोध. हे आपल्याला आपण एक्झाममध्ये म्हणजे आधीच्या पुस्तकामध्ये आपण वाचलेलं आहे. संवेदनांना जेव्हा अर्थ प्राप्त होतो त्याला अवबोध असे म्हणतात, अशी अवबोधाची व्याख्या आहे. आता संवेदना अधिक अर्थ बरोबर अवबोध म्हणजेच संवेदना बरोबर काय होणार? अवबोध वजा अर्थ. त्याच्यामुळे हा थोडासा ट्विस्ट केलेला क्वेश्चन आहे. आपण घाई गडबडीमध्ये पर्याय क्रमांक 3 बरोबर करून टाकतो, अवबोध अधिक अर्थ बरोबर संवेदना. हे चुकलेलं आहे उत्तर. संवेदना अधिक अर्थ बरोबर अवबोध ही गोष्ट बरोबर आहे, ती लक्षात ठेवा. प्रश्न पुढचा, संवेदनेला जेव्हा अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्यास काय म्हणतात? उत्तर आहे अवबोध. संवेदनांना अर्थ प्राप्त होतो त्याला अवबोध असे म्हणतात. हे आपण अभ्यासलेलं आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, संवेदना अधिक अर्थ बरोबर काय? याचं उत्तर आहे संवेदना अधिक अर्थ बरोबर अवबोध. आता हे आपण बुकमध्ये वाचलेलं आहे, त्याच्यामुळे आपला 57वा जो प्रश्न होता तो चुकण्याची शक्यता होती. प्रश्न व्यवस्थित पाहायचा. या ठिकाणी संवेदना अधिक अर्थ आहे बरोबर काय होतं? अवबोध होतो. संवेदनांना जेव्हा अर्थ प्राप्त होतो तेव्हा अवबोधाची निर्मिती होत असते. संवेदना अधिक अर्थ बरोबर अवबोध. यानंतर पुढचा प्रश्न बघू, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड. आता ही व्याख्या आहे. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे काय? संवेदना, संबोध, अवबोध, अवधान. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अवधान. अवधान म्हणजे काय? तर कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मन आपलं धडपड करतं त्याला काय म्हणतो आपण? अवधान. इंग्लिशमध्ये सांगायचं तर अटेन्शन. तर आपण लक्षपूर्वक ऐकत असतो, धडपड करत असतो ते एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी, त्याला काय म्हणतात? अवधान म्हणजे अटेन्शन. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान होय. यानंतर पाहूया प्रश्न 61वा, ढगाचा गडगडाट होताच विद्यार्थ्याचे लक्ष आकाशाकडे जाते, हे कोणत्या अवधानाचे लक्षण आहे? तर ढगांचा गडगडाट झाला तर अचानकपणे विद्यार्थ्यांचं लक्ष जातं. त्यांची काही इच्छा नसते त्या ठिकाणी लक्ष देण्याची, परंतु अचानकपणे लक्ष जातं. त्यामुळे त्याचं उत्तर काय असणार आहे? अनैच्छिक अवधानाचे हे लक्षण आहे. यानंतरचा प्रश्न, परीक्षा जवळ येताच आकाश अभ्यास करतो, हे कोणत्या अवधानाचे लक्षण आहे? तर परीक्षा जवळ आली म्हणजे इच्छापूर्वक तो अभ्यास करत असतो, याचं उत्तर येईल ऐच्छिक अवधानाचे लक्षण आहे. यानंतर प्रश्न 63वा, अमित गणित वेगवेगळ्या पद्धतीने सोडवतो, हे कोणत्या अवधानाचे लक्षण आहे? तर पर्याय आहेत ऐच्छिक, अनैच्छिक, अभ्यस्त, वैचारिक. तर तो गणित सोडवत असताना त्याचा अभ्यास करतो, वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करतो, त्यामुळं हे अभ्यस्त अवधानाचे लक्षण आहे. आता हे 3 प्रश्न लक्षात ठेवायचे. अवधानाचे अनैच्छिक, ऐच्छिक आणि अभ्यस्त. जशास तसं तुमच्या एक्झाममध्ये उदाहरण टाकलं जाईल आणि विचारलं जाईल की कोणत्या अवधानाचं हे लक्षण आहे. तर
यानंतरचा प्रश्न पाहू आता. मनाच्या अतिसंवेदनशील भागाला काय म्हणतात? हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. इथून पुढचे असणारे 4 प्रश्न एक्झाममध्ये खूप वेळेस येऊन गेलेले आहेत, त्यामुळं तुम्ही लक्ष देऊन या ठिकाणी पहा. मनाच्या अतिसंवेदनशील भागाला काय म्हणतात? आता आपण पर्याय बघू. इंद्रिय भ्रम, चित्तभ्रम, इंद्रिय व चित्तभ्रम, मानसिक भ्रम. तर मनाच्या अतिसंवेदनशील भागाला काय म्हणतात असा आपला प्रश्न आहे. तर मनाच्या अतिसंवेदनशील भागाला आपण काय म्हणत असतो? चित्तभ्रम असं म्हणत असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. चित्तभ्रम म्हणजे काय अशी व्याख्या तुमच्या एक्झाममध्ये येऊ शकते. चित्तभ्रम म्हणजे मनाचा अतिसंवेदनशील असणारा भाग. चित्तभ्रम कशामुळे होतो असा एक प्रश्न एक्झाममध्ये विचारला जातो. तर चित्तभ्रम हा भावनांमुळे होत असतो. मनाचा अतिसंवेदनशील भाग म्हणजे काय? चित्तभ्रम. आणि चित्तभ्रम भावनामुळे होतो. ठीक आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. आता हा प्रश्न महत्त्वाचा आहे. मृत माणसे बोलवत आहेत असा भास होणे याला कोणत्या अवबोधाच्या प्रकाराचे लक्षण असे म्हणतात? मृत माणसे बोलवत आहेत. तर हा प्रश्न जसा तसा तुमच्या एक्झामला विचारला जाईल. याला काय म्हणायचं? चित्तभ्रम असं म्हणायचं. ही गोष्ट लक्षात ठेवा. मेलेली माणसं जी आहेत ते आपल्याला बोलवत आहेत असं एखाद्याला भास होतो म्हणजे त्याला कशाचा प्रॉब्लेम आहे? त्याला चित्तभ्रम हा आहे. यानंतर पुढचा प्रश्न. रस्त्याने जात असताना कातड्याच्या पट्ट्याला साप समजून घाबरणे हा झालेला भ्रम कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंद्रिय भ्रम. आता 2 गोष्टी समजावून घ्यायच्या. दोन्ही उदाहरणं तुम्ही पाठच करून ठेवा. मृत माणसे बोलवत आहेत असा भास होतो त्याला काय म्हणतात? चित्तभ्रम म्हणतात. रस्त्याने जात असताना समजा एखादं दोरी पडलेली असेल किंवा कातड असेल त्याला काय साप समजतो आपण, त्याला काय म्हणायचं? इंद्रिय भ्रम असं म्हणायचं. हे 2 उदाहरणं तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्याबरोबर एक्झाममध्ये हे तुम्हाला विचारलं जाईल. यानंतर बाह्य उद्दीपक समोर नसताना मनातल्या मनात निर्माण होणाऱ्या मानसिक चित्राला काय म्हणतात? बाह्य उद्दीपक समोर नसताना मनातल्या मनात जेव्हा मानसिक चित्र एक तयार होतं त्याला काय म्हणतात? आता या ठिकाणी 4 पर्याय आहेत. आता 4ही पर्यायाबद्दल आपण काय करणार आहेत? त्याची डेफिनेशन, त्याची व्याख्या आपण अभ्यासणार आहोत. कल्पना, भावना, प्रतिमा, प्रेरणा. तर बाह्य उद्दीपक समोर नसताना मनातल्या मनात जे चित्र, मानसिक चित्र निर्माण होतं त्याला काय म्हणायचं? प्रतिमा असं म्हणायचं. हे झालं आपलं उत्तर. या प्रश्नातून तुम्हाला प्रतिमा याची व्याख्या भेटलेली आहे. बाह्य उद्दीपक म्हणजे समोर कुठलीही गोष्ट नसते, फक्त आपण मनातल्या मनात विचार करतो एखाद्या गोष्टीबद्दल, तर त्याचं एक चित्र आपल्या मनात निर्माण होतं त्याला काय म्हणायचं? प्रतिमा असं म्हणायचं. यानंतर आता आपण पुढच्या प्रश्नामध्ये कल्पना, भावना, प्रेरणा हे 3ही शब्द खूप महत्त्वाचे आहेत. एक्झाममध्ये नेहमी विचारलं जातं आणि आपण त्याच्या डेफिनेशनमध्ये खूप कन्फ्यूज होऊन जातो. नेमकं व्याख्या कोणाची आहे तीच आपल्याला कळत नाही. कल्पना म्हणजे काय, प्रतिमा म्हणजे काय, दोन्ही शब्द सारखेच वाटतात. त्याच्यामध्ये तुम्हाला व्याख्येमध्ये तुमची चुकण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे व्याख्या नीट लक्षपूर्वक ऐका. हे सर्व आता आपण जी माहिती सांगितली ही सर्व एकाच पुस्तकात मिळणं थोडंसं कठीण आहे. एकाच पुस्तकात आपल्याला एकाच ठिकाणी ही सगळी माहिती भेटत नाही. त्यासाठी भरपूर पुस्तकांचा अभ्यास करावा लागतो आणि ते सर्व आपण एका व्हिडिओमध्ये आपल्या या ठिकाणी माहिती तुम्हाला देत आहोत. त्याच्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण आता. प्रश्न 68वा. प्रतिमाची जुळवाजुळव करून मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेस काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 कल्पना, पर्याय क्रमांक 2 भावना, पर्याय क्रमांक 3 प्रतिमा, पर्याय क्रमांक 4 प्रेरणा. प्रतिमांची जुळवाजुळव करायची आणि एक मानसिक चित्र तयार करायचं त्याला काय म्हणतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कल्पना. आता कल्पना या शब्दाची तुम्हाला व्याख्या मिळालेली आहे. प्रतिमांची जुळवाजुळव करायची आणि एक मानसिक चित्र तयार करायचं त्याला काय म्हणतात? कल्पना करणे असं म्हणतात. तर आता एक्झाममध्ये तुम्हाला विचारलं जाईल तेव्हा तुम्ही डायरेक्टली याचं उत्तर लिहू शकता. प्रतिमांची जुळवाजुळव करणे व मानसिक चित्र तयार होणे त्याला काय म्हणतात? कल्पना असे म्हणतात. यानंतर पुढचा प्रश्न बघू. शालेय स्तरावर शिक्षक विविध कार्यक्रमाचे नियोजन करतात हे कोणत्या कल्पना प्रकाराचे लक्षण आहे? तर याचं उत्तर आहे शिक्षक विविध कार्यक्रमाचे नियोजन करतात हे रचनात्मक कल्पना प्रकाराचे लक्षण आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघू. इंजिनियर विविध वास्तू संबंधी आराखडे तयार करतात हे कोणत्या कल्पना प्रकाराचे लक्षण आहे? इंजिनियर विविध वास्तू संबंधी आराखडे तयार करतात हे कोणत्या कल्पना प्रकाराचे लक्षण आहे? पर्याय आहेत पुनर्रचित, रचनात्मक, व्यावहारिक, अनुकरणात्मक. आता हा प्रश्न महत्त्वाचा लक्षात तुम्ही ठेवायचा. इंजिनियर विविध वास्तू संबंधी आराखडा तयार करतात त्याला काय म्हणायचं?
व्यावहारिक कल्पना प्रकाराचं हे लक्षण आहे, व्यावहारिक. यानंतर पुढचा प्रश्न बघू. वर्तनाला दिशा देणे म्हणजे काय? या ठिकाणी प्रश्न 72वा. वर्तनाला दिशा देणे म्हणजे उत्तर आहे प्रेरणा. वर्तनाला दिशा देणे म्हणजे प्रेरणा होय, हे तुम्ही लक्षात ठेवा. यानंतर पुढचा प्रश्न 73वा. मानवी गरजांची श्रेणीबद्ध रचना कोणी मांडली? मानवी गरजांची श्रेणीबद्ध रचना कोणी मांडली? तर मानवी गरजांची श्रेणीबद्ध रचना ही मास्लो यांनी मांडलेली आहे. श्रेणीबद्ध रचना हा शब्द लक्षात ठेवा. हा प्रश्न तुमच्या एक्झाममध्ये आला. श्रेणीबद्ध रचना म्हणलं की मास्लो हे नाव तुमच्या डोक्यात आलं पाहिजे. श्रेणीबद्ध रचना कोणी केली? मास्लो यांनी केली, गरजांची श्रेणीबद्ध रचना. यानंतर मानसिक वय ही संकल्पना कोणी मांडली? मानसिक वय ही संकल्पना कोणी मांडली? आता आपण पर्याय पाहू. बिने, एबिंगहॉस, थॉर्नडाईक, जड. तर मानसिक वय ही जी संकल्पना आहे आपण डी.एडला अभ्यासलेला आहे. डी.एडला असताना बिने यांनी ही संकल्पना मांडलेली आहे. तर बिने हे कोण होते त्यांच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊ. अल्फ्रेड बिने हे एक फ्रेंच मानसशास्त्रज्ञ होते. तर त्यांनी काय केलं, प्रायोगिक मानसशास्त्र जे आहे त्याचा त्यांनी प्रसार केला होता, त्याच्यावर त्यांनी अभ्यास केला होता प्रायोगिक मानसशास्त्रावर. तर त्यांनी मानसिक वय, मेंटल एज जे असतं त्याची संकल्पना त्यांनी मांडली होती. तसंच IQ जे आपण म्हणतो, IQ लेवल, बुद्ध्यांक ज्याला म्हणतो, बुद्ध्यांकाचं सूत्र आपल्याला माहिती आहे, मानसिक वय भागिले जन्मवय गुणिले 100. जन्मवय म्हणजे काय? शारीरिक वय, जे आपलं आत्ता वय आपण सांगतो जितकं आपलं वय आहे. मानसिक वय वेगवेगळं असतं. बुद्ध्यांक बरोबर म्हणजे IQ इज इक्वल टू मेंटल एज, आपलं फिजिकल एज डिवायडेड बाय फिजिकल एज इंटू 100. हे झालं फॉर्म्युला. हा फॉर्म्युला देखील कोणी दिला? बिने यांनी दिला होता. अल्फ्रेड बिने फ्रेंच होते, प्रायोगिक मानसशास्त्राचा अभ्यास केला, मानसिक वय ही संकल्पना मांडली. त्यांनी काय केलं, IQ जे आहे आपलं बुद्ध्यांक त्याचा त्यांनी फॉर्म्युला, बुद्ध्यांकाचं सूत्र त्यांनी सांगितलं होतं. मानसिक वय भागिले शारीरिक वय किंवा जन्मवय गुणिले 100 हे आहे IQचा फॉर्म्युला. हा त्यांनीच दिला होता. यानंतर पुढचा प्रश्न बघू. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? तर द्विघटक हा शब्द आला की स्पियरमन लक्षात ठेवायचं. आता सगळ्याच गोष्टी आपण लक्षात ठेवू शकत नाही, त्याच्यामुळे शॉर्टकट पद्धतीने लक्षात ठेवायचं एक्झाममध्ये. कारण तुम्ही या ठिकाणी प्रश्न असा आहे की तुम्ही अजिबात या ठिकाणी गेस करू शकत नाही. बाकीच्या प्रश्नांमध्ये तुम्ही गेस करू शकता, परंतु जेव्हा अशी 4 नावं दिली जातात तेव्हा तुम्ही काहीच गेस करू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं, फक्त एकच शब्द लक्षात ठेवायचा, द्विघटक. आता वर तुम्हाला काय सांगितलं तुम्ही, श्रेणीबद्ध रचना, गरजांची श्रेणीबद्ध रचना म्हणलं की मास्लो हे लक्षात ठेवा. आता द्विघटक हा शब्द लक्षात आला की तुम्ही स्पियरमन लक्षात ठेवा. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडला हा प्रश्न ट्विस्ट केला जात नाही, जशास तसा हेच वाक्य तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जातं. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी सांगितला? उत्तर आहे स्पियरमन. आणि यानंतर वरचा प्रश्न काय होता, मानवी गरजांची श्रेणीबद्ध रचना. हा प्रश्न श्रेणीबद्ध रचना कोणी केली? तर मास्लो यांनी केली. श्रेणीबद्ध रचना म्हणलं की मास्लो आणि द्विघटक सिद्धांत म्हणलं की स्पियरमन. ही गोष्ट लक्षात ठेवा. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, बुद्धिमत्तेचा अनेक घटक सिद्धांत. अनेक घटक सिद्धांत हा शब्द लक्षात ठेवायचा, कोणी मांडला? याचं उत्तर थर्स्टन. अनेक घटक म्हणलं की थर्स्टन लक्षात ठेवायचा. आता परत एकदा आपण रिवाईज करू. या पेजवर महत्त्वाचे आता या ठिकाणी प्रश्न आहेत. श्रेणीबद्ध रचना कोणी केली? गरजांची श्रेणीबद्ध रचना कोणी केली? प्रश्न 73वा पहा. उत्तर आहे मास्लो. मानसिक वय ही संकल्पना कोणी मांडली? बिने यांनी मांडली. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी सांगितला? उत्तर आहे स्पियरमन. बुद्धिमत्तेचा अनेक घटक सिद्धांत कोणी सांगितला? उत्तर आहे थर्स्टन. तर ह्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करा किंवा लक्षात ठेवा ह्या, किंवा याचा स्क्रीनशॉट देखील तुम्ही काढून सेव्ह करू शकता. यानंतर पुढचा प्रश्न बघू. तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण 70 ते 80 क्वेश्चन्स आपण कव्हर केलेले आहेत, जे की तुमच्या एक्झाममध्ये डायरेक्टली जशास तसे विचारले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघा. समजला नसेल तर व्हिडिओ परत बघा, महत्त्वाचे पॉईंट्स नोट डाऊन करून ठेवा
कारण एक्झाममध्ये हे क्वेश्चन्स म्हणजे विचारण्याची जी शक्यता आहे ती जास्त आहे. पाहूया आता 77वा प्रश्न. बुद्धिमत्तेसंबंधी बहुआयामी सिद्धांत कोणी मांडला? हा आणखीन एक प्रश्न. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं, बहुआयामी सिद्धांत, बुद्धिमत्तेसंबंधी बहुआयामी सिद्धांत कोणी मांडला? याचं उत्तर, आता मी पर्याय वाचत नाही, कन्फ्यूज जास्त व्हाल तुम्ही. गिलफोर्ड यांनी मांडला. बहुआयामी सिद्धांत गिलफोर्ड यांनी मांडला. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. गतानुभवांची पुनर्जीवन म्हणजे काय? गतानुभव जे आधीचे अनुभव असतात, गतानुभव, त्यांचं पुनरुज्जीवन म्हणजे काय? तर त्याला काय म्हणायचं? विचार असं म्हणायचं. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. गतानुभवांचं पुनर्जीवन म्हणजे काय? तर विचार. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. बिने यांनी सांगितलेलं बुद्धिमत्तेचे सूत्र कोणतं? मगाशीच मी तुम्हाला सांगितलं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, शारीरिक वय भागिले मानसिक वय, त्यालाच आपण काय म्हणतो? जन्मवय असं म्हणतो, गुणिले 100. हे बिने यांनी सांगितलेलं बुद्धिमत्तेचं सूत्र आहे. शारीरिक वय भागिले मानसिक वय गुणिले 100. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. अध्ययन संक्रमणास प्रश्न. अध्ययन संक्रमणास कोणत्या घटकातून सुरुवात होते? ज्ञान, अनुभव, कौशल्य, सराव. अध्ययन संक्रमण जे असतं ते ज्ञान या घटकापासून सुरुवात होतं. लक्षात ठेवा, अध्ययन संक्रमणाला सुरुवात कशातून होते? ज्ञानातून होते. ज्ञान या घटकामधून सुरुवात होते. नेक्स्ट क्वेश्चन. महत्त्वाचे प्रश्न आहेत आता. 81 आणि 82 हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, जशास तसे एक्झाममध्ये विचारले जातात. तर प्रश्न पुढचा. एका परिस्थितीमध्ये घेतलेले ज्ञान, अनुभव व कौशल्य यांचा दुसऱ्या परिस्थितीमध्ये साधक, बाधक किंवा विपरीत परिणाम होणे म्हणजे काय? तर याला काय म्हणतात? अध्ययन संक्रमण असं म्हणतात. आता अध्ययन संक्रमणाचे प्रकार जे आहेत, धन, ऋण आणि शून्य, हे 3 प्रकार आहेत त्याचे. तर अध्ययन संक्रमणाची व्याख्या या ठिकाणी सांगितली. एका परिस्थितीत आपण समजा एखादं ज्ञान घेतलं, अनुभव घेतला किंवा कौशल्य शिकलो, तर त्याचा फायदा दुसऱ्या परिस्थितीमध्ये होतो किंवा त्याचा अजिबात फायदा होत नाही किंवा त्याचा बाधक त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे दुसऱ्या परिस्थितीमध्ये परिणाम होतो. तर त्याला काय म्हणतात? अध्ययन संक्रमण असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघू. एका परिस्थितीमध्ये घेतलेले ज्ञान, अनुभव व कौशल्य यांच्या दुसऱ्या परिस्थितीमध्ये ज्ञान घेण्यास अडथळा निर्माण होणे. महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा अडथळा निर्माण होतो तेव्हा ते काय असतं? याचं उत्तर आहे ऋण संक्रमण. अडथळा निर्माण झाला की ऋण संक्रमण म्हणायचं. आता अध्ययन संक्रमणाचे 3 प्रकार, ऋण, धन आणि शून्य. तर पहिला प्रकार आहे ऋण संक्रमण. म्हणजे काय? जेव्हा एका परिस्थितीमध्ये घेतलेलं ज्ञान, अनुभव, कौशल्य यांचा दुसऱ्या परिस्थितीमध्ये ज्ञान घेण्यास अडथळा किंवा प्रॉब्लेम होतो, प्रॉब्लेम झाला, अडथळा निर्माण झाला की ते ऋण संक्रमण असतं. इतकं सोपं आहे. पुढचा प्रश्न बघू. डाव्या हाताने केलेला सराव उजव्या हातास उपयोगी ठरणे म्हणजे काय? धन, ऋण, शून्य हे 3ही प्रकारामध्ये नाही. याला काय म्हणतात? द्विघटक असे म्हणतात. डाव्या हाताने केलेला सराव उजव्या हातास उपयोगी ठरणे. यानंतर पुढचा प्रश्न बघू. गणित विषयाचा धावणे व सायकल चालवणे याच्याशी अर्थार्थी संबंध नसणे म्हणजे कोणते संक्रमण? आता संक्रमण, धन संक्रमण, ऋण संक्रमण म्हणजे काय पाहिलं की एका विषयाचा अभ्यास केला, त्याचा अडथळा दुसऱ्या विषयाचा अभ्यास करताना होतोय, त्याला काय म्हणायचं? ऋण. आणि समजा एखाद्या आता गणिताचा अभ्यास केला, आता गणिताचा संबंध धावणे किंवा सायकल चालवणे याच्याशी आहे का? काहीच संबंध नाही. त्याच्यामुळे त्याचा ना फायदा ना तोटा होणार आहे. त्याच्यामुळे त्याला काय म्हणायचं? शून्य संक्रमण असं म्हणायचं. म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्ही एखादी गोष्ट शिकलात, त्याचा तुम्हाला दुसऱ्या फील्डमध्ये फायदा पण नाही झाला आणि तोटा पण नाही झाला, त्याला काय म्हणायचं? शून्य संक्रमण असं म्हणायचं. यानंतर याचं उत्तर आलं शून्य संक्रमण. यानंतर अध्ययन संक्रमणासंबंधी सामान्यीकरण उपपत्ती कोणी मांडली? महत्त्वाचा प्रश्न आहे. अध्ययन संक्रमणासंबंधी सामान्यीकरण उपपत्ती महत्त्वाचा शब्द लक्षात ठेवा. ही उपपत्ती कोणी मांडली आहे? तर याचं उत्तर आहे जड यांनी मांडली. जड यांनी कोणती उपपत्ती मांडली? सामान्यीकरण उपपत्ती कोणाची असा प्रश्न एक्झाममध्ये डायरेक्टली विचारला जाईल. अध्ययन संक्रमणासंबंधी सामान्यीकरण उपपत्ती कोणाची? तर ती जड यांची आहे. यानंतर पुढचा प्रश्न. अध्ययन संक्रमणासंबंधी समान घटक उपपत्ती कोणाची? समान घटक उपपत्ती उत्तर आहे थॉर्नडाईक यांची ती आहे. अध्ययन संक्रमणासंबंधी समान घटक उपपत्ती कोणाची?
समान घटक उपपत्ती थॉर्नडाईक. सामान्यीकरण उपपत्ती मगाशीच आपण पाहिले आधीचा क्वेश्चन जड यांची अध्ययन संक्रमणासंबंधी सामान्यीकरण उपपत्ती होती आणि थॉर्नडाईक यांची समान घटक उपपत्ती आहे. पुढचा प्रश्न बघू आता. अध्ययन संक्रमणासंबंधी सहेतुक व ध्येयनिष्ठ उपपत्ती कोणाची? सहेतुक व ध्येयनिष्ठ दोन शब्द महत्त्वाचे आहेत. सहेतुक व ध्येयनिष्ठ उपपत्ती कोणाची? उत्तर आहे बॅगले यांची आहे. उत्तर आहे बॅगले. आता आपण 3 या ठिकाणी पाहिलं. सामान्यीकरण उपपत्ती कोणाची? जड यांची. समान घटक थॉर्नडाईक यांची. सहेतुक व ध्येयनिष्ठ उपपत्ती कोणाची? तर बॅगले यांची आहे. यानंतर मराठी भाषेच्या अभ्यासाची कन्नडी भाषेचा अभ्यास करत असताना अडथळा निर्माण होणे. मग अशीच सांगितलं होतं अडथळा निर्माण झाला, प्रॉब्लेम झाला की ते कोणतं संक्रमण असतं? ऋण संक्रमण असतं. ऋण संक्रमणाचं या ठिकाणी हे उदाहरण आहे. हे कशाचं उदाहरण असं आपल्याला विचारले? मराठी भाषेचा अभ्यासाचा कन्नडी भाषेचा अभ्यास करताना अडथळा निर्माण होतोय म्हणजे हे काय आहे? अडथळा निर्माण झाला तुम्हाला म्हणजे हे काय झालं? हे ऋण संक्रमण झालेलं आहे. यानंतर पेटी वाजवण्याच्या कौशल्याचा व्हायोलिन वाजवण्यात उपयोग होणे याला कोणते संक्रमण म्हणतात? बघा आता एका ठिकाणच्या ज्ञानाचा अनुभवाचा कौशल्याचा फायदा दुसऱ्या ठिकाणी होतोय म्हणजे ते धन असलं पाहिजे. याला कोणतं संक्रमण म्हणायचं? मग धन संक्रमण असं म्हणायचं. आता आपण संक्रमणाचे 3ही प्रकार पाहिले. ऋण कोणतं? अडथळा निर्माण झाला की ऋण, फायदा झाला की धन आणि त्याचा ना फायदा ना तोटा झाला. गणिताचा आता धावण्याशी काही संबंध आहे का? मग त्याचा फायदा पण नाही होणार आणि तोटा पण नाही होणार. त्याला काय म्हणायचं? शून्य संक्रमण असं म्हणायचं. तर अशा प्रकारे आपण आज 40पेक्षा जास्त प्रश्न पाहिले आणि मी जेवढे काय तुम्हाला प्रश्न सांगितलेले आहेत तर त्याच्यातून मला वाटतं कमीत कमी 80-90 प्रश्नांची तयारी तुमची आज झालेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर महत्त्वाचा वाटला तर इतरांना शेअर करा, त्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मी दररोज असे नवीन नवीन व्हिडिओज बनवत असतो आणि सर्व वेगवेगळ्या घटकामधली माहिती जी आहे ते तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये देण्याचा मी प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना देखील शेअर करा जे TETचा अभ्यास करत असतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.